शिंदे सेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते। तर कोणत्या मंत्र्यांनी दांडी मारली पाहूयात। उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री प्रताप सरनाईक या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे। शालेय मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले जे रोजगार हमी मंत्री आहेत त्यांनी देखील या कॅबिनेटला दांडी मारली। आपण पाहतोय शिंदे सेनेच्या 6 मंत्र्यांनी या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती लावलेली होती। इतर मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला होता। भाजपात होणारे पक्ष प्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नाराजी वाढली आहे। तर सध्या आपण पाहतोय महायुतीमध्ये सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून येते। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची माहिती समोर आली आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच उपस्थित होते। त्यांच्या गटातील इतर मंत्री मात्र मंत्रालयात उपस्थित होते, पण या बैठकीला ते आले नव्हते अशी माहिती समोर येते। तर ऑपरेशन लोटसमुळे शिंदे सेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। सेना मंत्र्यांची कॅबिनेटला दांडी होती। दादा भुसे, शंभूराज देसाई, भरत गोगावले, संजय राठोड, गुलाबराव पाटील, प्रकाश आंबेडकर, उदय सामंत यांसारख्या विविध मंत्र्यांनी कॅबिनेटला दांडी मारलेली होती। कॅबिनेटवर बहिष्कार घातल्याची माहिती समोर येते। या क्षणाची एक सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर आता शिंदे सेनेला एक मोठा धक्का बसणार आहे असंच वाटतंय, कारण की सेनेच्या अनेक मंत्र्यांनी आज कॅबिनेट बैठकीला दांडी मारलेली होती आणि हे सगळे मंत्री बैठकीवर बहिष्कार टाकून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। या मंत्र्यांमध्ये नेमकी नाराजी कशावरून आहे हा प्रश्न अद्यापही उपस्थित होते। त्यांची नाराजी कधीपासून सुरू झाली आहे, कोणत्या कारणामुळे सुरू झाली आहे याबाबतचे अद्यापही कोणतेही स्पष्टता समोर आलेली नाहीये। या मंत्र्यांच्या मागण्या काय आहेत हे देखील अद्याप समोर आलेलं नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।